टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने गणरायाची करण्यात आली प्रतिष्ठापना। शहर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटारी चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करीत त्याच्याकडून 5 इलेक्ट्रिक मोटारी केल्या हस्तगत। राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे 10 दिवस आयोजन। शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन। आणि शिंदखेडा एज्युकेशन संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे गणरायाची करण्यात आली प्रतिष्ठापना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात संकटमोचन विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने आगमन झाले। यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। गणरायांची डीजे तसेच ढोल ताशांचा गजर करीत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली। धुळे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी संकटमोचन गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने आगमन झाले। घरगुती गणपती घेण्यासाठी भाविकांनी सहपरिवार बाजारात गर्दी केली होती। त्यामुळे बाजारपेठेत यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। ढोल ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष करीत लहान थोर आबालवृद्ध गणरायाला घरी घेऊन आले। यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। सार्वजनिक गणेश मंडळांनी सुद्धा डीजे व ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत केले। ठिकठिकाणच्या गणेश मंडळांनी आकर्षक, सुबक, मनमोहक व देखण्या लहान मोठ्या मूर्तींची मिरवणूक काढून विधिवत प्रतिष्ठापना केली। धुळे जिल्ह्यात एकूण 661 गणेश मंडळांनी यंदा 610 ठिकाणी सार्वजनिक तर 24 ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे। यात 384 मोठे 226 लहान गणपती आहेत। जिल्ह्यातील वेगवेगळ्या 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो आहे। निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 5 ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली। त्याखालोखाल नरडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 तर शिरपूर येथे 3 ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना होत आहे। धुळे शहरातील संतोषी माता चौक, फुलवाला चौक, दत्त मंदिर चौक, आग्रा रोड येथे गणेश मूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली। येथे शुक्रवारपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। शहरातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी येथे खरेदीसाठी गर्दी केल्याने रस्ते फुलून गेली होती। गणपती मूर्ती तसेच सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य, प्रसादाचे पदार्थ, फुलहार, माळा आदी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। बाजारात झालेल्या गर्दीचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची देखील मोठ्या संख्येने नेमणूक करण्यात आली होती। गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाचे सार्वजनिक गणेश मंडळ, घरगुती भाविकांनी वाजत गाजत आपल्या घरी मान्यवरांनी स्वागत केले। यात मालेगाव रोडवरील रेणुकाई सार्वजनिक गणेश मंडळाचे बबन जिरेकर, उत्कर्ष जिरेकर, आदित्य लोकरे, श्याम कुरे, राम कुरे, कल्पेश येरडावकर तसेच माजी महापौर कल्पना महाले, सामाजिक कार्यकर्ते सुनील महाले, प्रितेश महाले, प्रसाद महाले आपल्या परिवारासह शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस युवराज करंकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर लोटन पाटील, शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी, युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, ॲडव्होकेट पंकज मोरे आदींनी गणरायाची स्थापना केली। गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवार सकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यात 2 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 40 पोलीस अंमलदार, 20 रेल्वे पोलीस, 40 नवप्रविष्ट अंमलदार, 825 होमगार्ड, 4 आरसीएफचे पथक तर एसआरपीएफच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। मानाचा धुळे गणपती हा धुळ्याचा राजा आहे आणि या गणरायाचं असं वैशिष्ट्य आहे, कुठल्याही प्रकारचा गुलाला उडवता, डीजेचा दणदणाट न करता पारंपरिक वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाने आणि डोक्याला बुक्क लावून आणि हरिनामाचा गजर करत रामकृष्ण हरे म्हणत, ज्ञानोबा तुकाराम म्हणत या गणरायाची मिरवणूक काढली जाते। आणि मशिदीजवळ एकच मुस्लिम बांधवांकडून, मौलानांकडून, मशिदीच्याकडून गणरायाचं फुलांनी वर्षाव करून स्वागत केलं जातं। हिंदू मुस्लिम एकतेचा हा मानाचा कुल गणपती आहे आणि समस्त जुन्या धुळ्यात मुख्यतः भोई समाजाच्या वतीने या गणरायाचं आदरातिथ्य केलं जातं आणि अतिशय सुंदर असं नियोजन दरवर्षी सालाबद्दप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे। नवसाला पावणारा कुणी गणपती आहे। धुळे शहर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटारी चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करून त्याच्याकडून 19,000 रुपये किमतीच्या 5 इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत। यामुळे 2 इलेक्ट्रिक मोटारी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे। धुळे शहर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करीत त्याच्याकडून 19,000 रुपये किमतीच्या 5 इलेक्ट्रिक मोटर हस्तगत करण्यात आले आहेत। त्यामुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची काही तासातच उकल झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील साक्री रोडवरील राजरत्न कॉलनीतील प्लॉट क्रमांक 30 मध्ये राहणारे गणेश रमेश कार्लेकर वय 37 यांच्या घराच्या पोर्चमधून चोरट्याने 3,000 रुपये किमतीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर
लंपास केली होती। सदरची घटना दिनांक 5 रोजी रात्री घडली। या प्रकरणी कार्लेकर यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान शहरात इलेक्ट्रिक मोटर व इतर किरकोळ चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकास दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे अंमलदार हे माहिती काढत असताना शुक्रवार दिनांक 6 रोजी पांझरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड वय 22 राहणार कालिका माता मंदिर जवळ नखाने हा संशयितरित्या मिळून आला। त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गणेश कार्लेकर यांची इलेक्ट्रिक मोटर चोरीची कबुली दिली। यापूर्वी चोरी केलेल्या एकूण 19,000 रुपये किमतीच्या 5 इलेक्ट्रिक मोटर त्याने काढून दिल्या। त्यात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील, प्रशांत राठोड, कुंदन पटाईत, रवींद्र गिराशे, महेश मोरे, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, अमित रनमाळे, तुषार पारधी, अमोल पगारे, मुकेश जाधव, वसंत कोकणे, शाकीर शेख, योगेश ठाकूर आदींनी केली। काल दिनांक 6/9/2024 रोजी तक्रारदार गणेश रमेश कार्लेकर यांनी तक्रार दिली की त्यांच्या मालकीची 3,000 रुपये किमतीची टेक्सोमो कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेली या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्याने धुळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 408/2024 भारतीय न्याय संहिता 303(2) याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर धुळे शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक पाण्याचे मोटर व इतर किरकोळ चोरीचे वाढते प्रमाण प्रतिबंध करण्यासंदर्भात आम्हाला सूचना दिल्याने आम्ही व धुळे पथकातील कर्मचारी गुन्हेगाराचा माग काढत असताना पांझरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड हा संशयितरित्या आम्हास आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वरील नमूद गुन्ह्याची कबुली देऊन 5 इलेक्ट्रिक मोटार त्याने काढून दिले आणि त्या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। असे एकूण त्याने 5 मोटर पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर काढून दिलेल्या आहे। त्याचा PCR वगैरे घेतलेला आहे आणि ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे। सर या प्रकार तरी एकच आहे। धुळे शहरातील देवपुरातील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे यंदाही गणेश उत्सवानिमित्त 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन येथील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे यंदा गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। वंदे मातरम प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे यावर्षी 9वे वर्ष आहे। सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य समाज प्रबोधनासाठी पुढाकार घेत असल्याने वंदे मातरम प्रतिष्ठानला राज्य शासनाने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवले आहे। वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे यंदा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी इंजिनियर सुमित बोरसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवस विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। यात जादूचे प्रयोग, व्याख्यान, महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिर तसेच विविध क्रीडा स्पर्धांचाही समावेश असणार आहे। तर वंदे मातरम प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवाजीराव दैते यांनी दिनांक 13 रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम कलाकारांच्या धम्माल विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे। प्रतिष्ठानतर्फे आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आज गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे। वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पाचा आगमन करण्यात आला आहे। येत्या 10 दिवसामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत। तरी सर्व सभासदांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती। आज काय नेमकं मिरवणूक आज चिंचवरून वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली। ही गणपती मंदिर नखाने रोड आणि इंदिरा गार्डन येथे काढण्यात आली। या 10 दिवसामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये काही शिवव्याख्यान ठेवले आहेत, पालकत्व या विषयावर काही व्याख्यान ठेवलेले आहेत। तसेच विविध लहान बालकांसाठी गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तसेच देशी क्रीडा खेळ आयोजित करण्यात आलेले आहेत।
वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे हास्य धमाल हा मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये ज्येष्ठ कलाकार श्री समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता शिरोडकर, नम्रता संभेराव हे येणार आहेत. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी सेपरेट बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. तरी सर्व वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य करण्यात येत आहे. या कार्यात 10,000 लोक बसतील अशी व्यवस्था केलेली आहे. गणेश उत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यातर्फे फक्त धुळे शहरासाठी घरगुती गणेश उत्सव वारा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यामार्फत घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही धुळे शहराकरता मर्यादित राहणार आहे. आरसाचा फोटो कुटुंबासमवेत असावा. फोटो समवेत कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव, नंबर व धुळे शहरातील त्याचे निवासस्थानाचे ठिकाण, फोटो पाठवण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर असणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील अशा अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. यात प्रथम पुरस्कार 10,001 रुपये, द्वितीय पुरस्कार 7,001 रुपये, तृतीय पुरस्कार 5,001 रुपये राहणार आहे. तरी गणेशोत्सव काळात घरात करण्यात आलेल्या आरसाचे फोटो 75 88 88 26 43 98 50 32 65 20 या व्हॉट्सअपवर करण्याचे आवाहन डॉक्टर सुशील महाजन यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात घरात करण्यात आलेल्या आरसाचे फोटो 75 88 88 26 43 98 50 32 65 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर करावे असे आवाहन डॉक्टर सुशील महाजन यांनी केले आहे. प्रथम धुळे नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. आधीच गणरायाने मागच्या दीड महिन्यामध्ये भरपूर पाऊस पाडून जो पाण्याचा प्रश्न होता तो बैराजाचा असेल किंवा पिण्याचा असेल तो चांगल्या प्रकारे मार्गी लावलाच आहे. तरी येणारा गणराया आमच्या धुळ्यातल्या मायमाऊलींचं रक्षण करू आणि भरपूर सर्वांना सुखशांती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण ह्या वर्षी एक गणेश आरास स्पर्धा पूर्ण धुळेकर जनतेकरता ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो मागवणार आहोत आणि त्या फोटोच्या अनुषंगाने जी आरास चांगली असेल त्या असेल आपण वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं ठेवलेले आहेत. सदर आरास स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस हे 10,001 रुपयाचं आहे, दुसरं 7,001चं आहे आणि तिसरं 5,001चं आहे. उत्साहाचं बक्षीस पण ठेवण्यात आले आहे. तरी सर्व धुळे जनतेला एक आव्हान आहे, नम्र विनंती आहे की ह्या स्पर्धेमध्ये मनापासून भरपूर सहभाग घ्यावा आणि आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद. त्याप्रमाणे माझ्याकडून डॉक्टर सुशील महाजन संपूर्ण धुळे शहरातील नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा. शिंदखेडा येथील शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे श्री गणरायाची विधिवत पूजा करून मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. शिंदखेडा येथील शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे श्री गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. ज्ञानाबरोबरच इतर विविध उपक्रम राबवून विद्यार्थिनींमध्ये उत्साह वाढून त्यांच्या नाण्यात भर पडते म्हणून शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत गणरायाचे कला शिक्षक मराठे यांच्या हस्ते सहपरिवार पूजन करून स्थापना करण्यात आली. विद्यार्थिनींनीही पूजन करीत महाआरती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक JP पाटील यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदखेडा एज्युकेशन सोसायटी संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी आम्ही अनेक उपक्रम त्या ठिकाणी आदरणीय मुख्याध्यापकांच्या आदेशान्वये किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेत असतो. गेल्या 2 वर्षापासून गणेश उत्सव हा आमच्या शाळेतला अगदी महत्त्वाचा आणि चांगला आणि मुलांना उत्साह देणारा, प्रेरणा देणारा आणि सर्वांसाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. श्रीची मूर्तीची या ठिकाणी आम्ही स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आमच्या शाळेतले शिक्षक श्री AU मराठे सर आणि सायली मॅडम यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी केलेले आहेत. आम्ही सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी आहोत. खऱ्या अर्थाने ज्ञानाचं ह्या मंदिरामध्ये या सर्व गोष्टी करत असताना एखादी स्थापना किंवा एखादं ज्याला आपण म्हणतो की त्याच्या संदर्भातली उपासना ही खूप महत्त्वाची असते आणि हा उपक्रम आमच्या संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक
श्री जे पी पाटील सर आणि त्यांनी ज्या प्रेरणेने आम्हाला सर्वांना या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम जे सुचवतात आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी हिरारीने भाग त्या ठिकाणी घेत असतो, विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा जागृत व्हावी आणि एक आनंद निर्माण व्हावा आणि अध्यापनाची निष्पत्ती त्याच्या माध्यमातून व्हावी. आपण कोणाला तरी पुढे ठेवल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रेरणा मिळत नाही. असा एक शैक्षणिक उपक्रमसुद्धा आम्ही या माध्यमातून त्या ठिकाणी राबवत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या दिवशी श्रीची स्थापनेच्या वेळेत आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. आपल्या चॅनलद्वारे आपण ही माहिती देणार आहात. म्हणून आपलं सर्वांचं या विद्यासंकुलाच्या तर्फे, माझ्या मुख्याध्यापकांच्या तर्फे मी आपले त्या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने गणरायाची करण्यात आली प्रतिष्ठापना. शहर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटारी चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करीत त्याच्याकडून 5 इलेक्ट्रिक मोटारी केल्या हस्तगत. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे 10 दिवस आयोजन. शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन. आणि शिंदखेडा एज्युकेशन संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल येथे गणरायाची करण्यात आली प्रतिष्ठापना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.